मी पण. बघ काय, मी पण म्हणे. गणेश दादा मी पण येतो तुझ्या सोबत. हां, जा सगळेजण जा. मी असलं टेन्शन घेत नाही. मी कुठे घेतीये मग? मग त्याचं ऐकून घेऊ काय? काय पण बोललेलं? त्याच्या घरचं खाल्लीये काय? तो मला जीव घालतोय काय? बिनशिंगाचे बिनशिंगाचे नाही, ह्यांचे ना अशी-अशी करायला पाहिजे, असले मिरचीचे गोळे घालायला पाहिजे. तेव्हा वटणीवर येतात असल्या उन्हामध्ये. डोक्याला ताण. आता ह्यांचे विचार भंगार आहेत, तर मी काय करणार? यांचे विचार भंगार. मग आम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला तुमच्या बहिणीला जसं ठेवायचं, तुमच्या बायकोला, बाईला कसं ठेवायचं तसं ठेवा ना. लोकांच्या बायाला का नावं ठेवता? तुम्हाला काय करायचं लोकांच्या बायाहून? मग त्याच्या बहिणीला काय बोलू नको. मी का नाही बोलणार? तू येऊन सनी इथे बोलणार आणि मी नाही बोलणार का? मग त्याच्या तू डोक्यात बहिणीला बोल का पुंजून ठेव काय? तो माझी इज्जत करणार म्हणलं तर मी त्याला पुंजून ठेवू त्याच्या बहिणी. डोक्यात जाऊ नकोस हां विनोद तू. बहिणीला बोलू नको म्हणे. नाही बोलत सोडती मग. ह्याला काय करायचं मग माझी लिपस्टिक पस्तर काढायला याची काय गरज पडली? प्रवीण, हाय प्रवीण कसे आहे? मूड खराब करतात सगळेजण. चांगलं हसत खेळत लाईव्ह चालली होती बरं. तू गप बस बरं. तू गप बस बरं. डोक्यात जाऊ नकोस. रिअल मध्ये राहिलं असतं ना अनिल, खरंच चप्पल मारलं असतं असल्या लोकांना. कारण चप्पल आता मारलं तर माझा मोबाईल खराब होईल ना, तो समोर नाही ना. चप्पलनेच मारला असतं. कारण जेवढं या लोकांचं बोलून गेल ना, जेवढं इग्नोर करेल ना, तेवढं ही लोक जास्त बन. आता कशी बोलती बंद झाली, आता कसं पळाले. म्हणजे बघतात हे लोक की पुढची बोलून घेते काय. हे दुसरे चॅनलवाले असतील ते वॉचिंग वाढवण्यासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी बोलून घेत असतील. मी कुणाच्या बापाचं बोलून घेत नाही. मला जशी कमेंट आली मी उत्तर तशीच देते. मारा मारा नवीन घ्या ना ग बाबा. आपला जुनाच बरा आहे. काय बोलायचं आहे त्याला बोल. तू गप्प बस. डोक्यात जाऊ नकोस उग. डोकं करू नकोस तू. तुला एक भाकर जास्त झाली वाटतं. माझं डोकं खाऊ लागलंस. बघ ना, कुठला कोण की त्याची बहीण म्हण, ह्याची बायको म्हण. ती नॉकआउट करतात येऊन सोनी. चांगलं लाईव्ह चालतं बरं. उगाचच परेशान करायचं. ह्याची कशाला आडवी घालतोय की येऊन इकडे. लई उन्हाळा आहे राव. काय की दादा मला नाही जाणवत. मी घरात आहे ना म्हणून. दिदू तू कमेंट करतात आणि पळून जातात. पळून जात आहे दिदू तू टेन्शन घेऊ नको. मी नाही टेन्शन घेत. असल्या फुकरड्या कुत्र्यांचं कोणती ट्युशन म्हणते टेन्शन घेते. भुकणारी कुत्रे आहेत ते भुकूनच राहणार ना. मग यांचं का टेन्शन घेऊ मी. मला जे जसं वाटेल मी तसंच राहणार आणि तसंच व्हिडिओ बनवणार तसंच लाईव्हला येणार. यांना काय करायचंय. आता बसलाय आणि काय उन्हाळा दिसना तुम्हाला. हा मग कसं दिसेल. बाहेर जावं लागते त्याच्यासाठी. त्याच्यासाठी बाहेर जावं लागते ना नरेंद्र दादा. मग घरामध्ये कसं दिसेल. घराबाहेर जाऊन बसा उन्हामध्ये. तू जाऊन बस. तू जाऊन बस. तुला लई शोक उठला तर. मला नाही आहे शोक उन्हामध्ये जाऊन बसायचा. मला बिमार नाही पडायचं. मला पहिलं सण होत नाही काय. खिडकीमधून दिसतंय की. काय म्हणतात गॅलरीमध्ये जाऊन बघितलं तर काय उन्हाच्या खूप असं
हे लागते, हवा हवा लागते गरम. देखा तूने बायको